तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आमच्या वर्सोवातल्या सर्व कोळी माता भगिनींनी काही दिवसा अगोदर मंत्रालयामध्ये येऊन इच्छा व्यक्त केली होती की मी त्यांना इथे येऊन भेट द्यावी। एक तर त्या आईस फॅक्टरीचा विषय आहेच, पण स्थानिक मच्छीमारांच्या असंख्य महत्त्वाच्या समस्या आहेत, त्यांना होणारे भेडसावणारे त्रास आहेत। त्या सगळ्या गोष्टीवर सरकार म्हणून मी आणि आमचं खात्याने लक्ष घालावं अशी त्यांची इच्छा होती। त्यानुसार आज आम्ही स्वतः आलो, संवाद साधला, विषय त्यांचे समजून घेतले। आता यापुढे सोडवण्यावर आमचा भर असेल। प्रश्न लवकरात लवकर सुटून त्यांचा मनाचं समाधान होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावले उचलू। LED फिशिंग हे अनधिकृत आहे। केंद्र सरकारचे फार कडक नियम आहेत, तरीही काही लोक नियमबाह्य काम करतात। माझं मत्स्य खातं म्हणून मी विश्वास दिलेला आहे माझ्या मच्छीमार बांधवांना, LED फिशिंग करणाऱ्या कुठलीही बोट सुखरूप परत त्यांच्या समुद्रात किंवा त्यांच्या फॅक्टरीमध्ये जाणार नाही, एवढी काळजी माझं खातं निश्चित पद्धतीने घेईल। आता या 6 ते 7 महिन्यामध्ये रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो, रायगड असो, असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या खात्याने कारवाई LED वर केलेली आहे। पण तरीही काही लोक अगर सुधरत नसतील तर त्यांना समजणारी भाषा माझ्या खात्याला निश्चित पद्धतीने येते। साहेब, उद्या तुमचा वाढदिवस आहे, संपूर्ण मुंबईत तुमचे शुभेच्छा देणारे कार्यकर्त्यांकडून बॅनर पोस्टर लावण्यात आले आणि आज या ठिकाणी हिंगलाई देवीचं सुद्धा तुम्ही दर्शन घेतलं, पारंपरिक वाद्यवाजून तुमचं स्वागत केलं कोळी बांधवांनी। देवीकडे काय साकडं करतात, काय मागितलं? शेवटी बघा, मी एक हिंदुत्ववादी विचाराचा कार्यकर्ता आहे आणि माझ्या या हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करण्यासाठी मला देवीनी ताकद द्यावी। शेवटी हिंदुत्व हेच राष्ट्रत्व आहे आणि ह्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रत्येक हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करणं हे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचं काम आहे। आज सरकारमध्ये मंत्री म्हणून मी माझ्या खात्याच्या माध्यमातून बंदरे आणि मत्स्य विकास या खात्याच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्राचा, माझ्या किनारपट्टीचा आणि माझ्या प्रत्येक मच्छीमार आणि माझ्या प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाची सेवा माझ्या हातून निस्वार्थ पद्धतीने घडून दे अशी प्रार्थना देवीकडे मी केलेली आहे। असं आहे, माझ्या वडिलांनी जेव्हा 95-96च्या सरकारमध्ये जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्यांच्याकडे हे 2 खाती होती, मत्स्य व्यवसाय, आणि म्हणून त्यांनी जे केलेलं काम आजही आमचे मच्छीमार बांधव विसरलेले नाहीत। आणि म्हणूनच मी काम करत असताना ह्या सगळ्याची माहिती वारंवार त्यांनी जे काही इतिहास घडवलेला आहे, जे क्रांतिकारक निर्णय घेतलेले आहेत, ते सगळ्याची आठवण मला पलोनपली दिली जाते। मुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय आदर्श असं काम करतायत, म्हणून येणाऱ्या 25-50-100 वर्ष माझे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे देवाभाऊच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, याच्यामध्ये काही दोन विचार नाहीत। आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत राहू, हीच आता हे सत्य आहे आणि हेच पुढे आपल्याला दिसणार। दैनिक पुढारीच्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी असं म्हटलेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधू असतील किंवा पवार काका पुतणे असतील, हे एकत्र येण्याची जी ही आहे ती सध्या धुसर पाहायला मिळते। तसं काही यंदाच्या राजकारणात बघा, भुजबळ साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, दांडगा अनुभव आहे, ते ठाकरेंना पण फार जवळून ओळखतात, पवार साहेब कुटुंबाला फार जवळून ओळखतात, म्हणून त्यांच्या अनुभवी पोटी ते काही वक्तव्य करत असतील। बघा, मला माझ्या मच्छीमारांची चिंता आहे, मला माझ्या महाराष्ट्राच्या जनतेची चिंता आहे। कोणाचे घरातली भांडं मिटून अगर एकत्र येत असतील तर त्याच्याबद्दल समाधानच आहे। पण आज महाराष्ट्राचा मंत्री म्हणून राज्याला एक विकासाच्या मार्गावर आम्ही देवाभाऊच्या नेतृत्वावर घेऊन जातोय आणि मला वाटतं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं अजून महाराष्ट्रामध्ये काहीच नाही। आत्महत्यावर संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेल्या म्हणतात 10,000 शेतकऱ्यांची आत्महत्या झाली तरी पण कर्जमाफी झाली नाही, आता 10 लाख आत्महत्या व्हायची वाट पाहतात। शेतकरी आणि संजय राऊताचा काय संबंध? स्वतःच्या मुलीला वाईनचं कंपनी उघडून देणारा एवढ्यापर्यंतच त्या द्राक्षापर्यंतच संजय राजारामरावचा संबंध आहे। म्हणून काय आहे, त्यांनी गल्लीत आणि भांडूपमध्ये बसून आमच्या भांडूपच्या देवानंदनी एवढे मोठे मोठे विषय करू नये। शिवसेना भवनासमोर
पुन्हा ठाकरेंचं सरकार येणार, महाराष्ट्राचं समीकरण बदलणार, हा महाराष्ट्राचं समीकरण बदलणार, पुन्हा ठाकरे सरकार येणार. हो बरोबर आहे, बरोबर. ठीक आहे, आता काल संध्याकाळची काही लोकांची उतरत नसते ना, म्हणून रात्री जाऊन बॅनर लावतात. बॅनर लागलेले त्याच्यात हिंदू गब्बर वस्ताद लढवय्या. आता ते शेवटी कार्यकर्ते अति उत्साहाने नावं देत असतात, पण आता हिंदूंच्या गब्बरची दखल मातोश्रीने घेतलेली आहे, हिंदू समाजाची घेतलेली आहे, आणि म्हणून ये डर जरुरी आहे. शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना असतात, सगळीकडे लावतात. माझं नशीब आहे की मातोश्रीच्या आतमधल्या बाथरूम मध्ये बॅनर लागले नाही. पण जयंत पाटलांना बॅनर कदाचित आवडले नाही, ते म्हणतात की गब्बर हा सकारात्मक शब्द नाहीये, निगेटिव्ह म्हणून पाहताय. असं आहे की शेवटी कोणी काय त्या नावाकडे पाहावं हा विषय आहे. असं आहे, तसं जानता राजाबद्दल पण आमचं तसंच मत होतं. असं आहे. वाढदिवसानिमित्त काय नियोजन आयोजन असेल तुम्ही म्हटलं? नाही, आता कार्यकर्त्यांना भेटणं, महाराष्ट्राच्या लोकांना भेटणं, आज मी मुंबई आणि महाराष्ट्राच्या माझ्या कार्यकर्त्यांना आज त्यांचे स्वागत स्वीकारणार आहे, शुभेच्छा स्वीकारणार आहे, आणि उद्या मी सिंधुदुर्गात असेल पूर्ण दिवस. लँड जिहाद आणि हे सगळे विषय तुम्ही भविष्यात कशा पद्धतीने हाताळणार? आक्रमक पद्धतीने. शेवटी मी बोललो ना, मी हिंदू राष्ट्रामध्ये काम करणारा एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. माझ्या हिंदू राष्ट्रामध्ये हे सगळ्यांनी एकत्र राहावं, हिंदूंना ताकद मिळावी, हेच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचं आहे. कारण का पहलगामला जेव्हा हल्ला केला गेला, त्याची जात आणि भाषा विचारली नाही की तू हिंदी बात करताय की नाही, त्याचा धर्म विचारून त्याला गोळी मारलेली आहे, सिंदूर बघून गोळे मारलेले आहेत. म्हणून माझ्यासाठी हिंदू समाजासाठी काम करणं हे परम कर्तव्य आहे. बघा, हिंदू राष्ट्राला तोडण्याचे हे मनसुबे आहेत. कोणीही माझ्या राज्यामध्ये हिंदू सक्ती केलेली नाहीत. आम्ही पण सरकारमध्ये बसलेलो आहे. हिंदी सक्ती कोणीही केलेली नाही. जी.आर. कोणाला समजत असेल तर मराठी सक्तीचीच आहे. संस्कृत घ्यायला सांगा ना मुलांना, हिंदी घ्यायला नका सांगू, संस्कृत घ्यायला सांगा. हिंदी सक्ती केलेली कोणी आहे? आम्ही पण सरकारमध्ये आहोत ना, आम्ही पण मराठी आहोत, आम्ही पण हिंदू आहोत. पण हिंदू राष्ट्राला तोडण्यासाठी, हिंदू समाजाला तोडण्यासाठी, हिंदूंमध्ये भांडणं लावण्यासाठी हे सगळे कार्यक्रम कशाला हातात घेत आहेत? अहो, शेवटी या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी हे सगळे कार्यक्रम जे आखले आहेत, त्यांना आपण कशाला त्याच्या बळी पडतोय? आणि माझ्या राज्यामध्ये ना कोणी मराठी सोडून कोणाचीही सक्ती करू शकत नाही. ज्याला हिंदी घ्यायची नाही त्यांनी संस्कृत घ्यावं आणि मुलांना तिथे शाळेत पाठवावं. विषय संपलेला नाही तो. अहो, ज्याला आमच्या हिंदू धर्मावरच त्याला आणि त्याच्या वडिलांचा जो द्वेष आहे ना, त्यांनी भाजपला शिकू नये. हिंदू राष्ट्र म्हणून एकत्र राहणं ही आज काळाची गरज आहे. नाहीतर बघा, ह्या परिसरात बोंग्यांचा त्रास लोकांना होत नाही का? उद्या अगर आपण हिंदू म्हणून आपसात भांडत राहिलो ना, तर आपल्या घराच्या बाहेर येऊन बोंगे लावतील, काय करू शकणार नाही तेव्हा तुम्ही. म्हणून हिंदू समाज म्हणून आपण एकत्र राहणं आज काळाची गरज आहे. हिंदू म्हणून भांडत राहिलो ना, हे सगळे ना उद्या आपल्या गाड्यांवर पण भोंगे लावून जातील, घरातले पण पूजा बंद करून जातील. मग काय करणार? मग तेव्हा हिंदी आणि मराठीमध्ये बोलू शकणार नाही आपण. चला, तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.